कल्पना करा, आज तुम्हाला डोकेदुखी झाली, बीपी वाढलं, साखर वाढली, झोप आली नाही, ऍसिडिटी झाली, तर तुमच्या हाताचा पहिला प्रवास कुठे होतो? स्वयंपाकघरातल्या आल्याकडे, आजीच्या काढ्याकडे, योग, उपवास, झोप, आहार बदल याकडे, की थेट ड्रॉवर मधल्या गोळीच्या पट्टीकडे? आणि इथेच आजचा खरा प्रश्न सुरू होतो. आपण खरंच आजारी झालो म्हणून औषध घेतोय, की एक अशी व्यवस्था तयार झालीये जिथं आरोग्य म्हणजे औषध, डॉक्टर म्हणजे प्रिस्क्रिप्शन आणि उपचार म्हणजे केमिकल बेस्ड मेडिसिन असं आपल्या मनात खोलवर बसवलं गेलं? आजचा व्हिडिओ कोणत्याही अंधश्रद्धेबद्दल नाही, हा व्हिडिओ कोणत्याही डॉक्टर विरोधात नाही, हा व्हिडिओ आधुनिक औषधांना शिव्या देण्यासाठी देखील नाही, कारण अँटीबायोटिक्स, व्हॅक्सिन, सर्जरी, इमर्जन्सी मेडिसिन यांनी कोट्यावधी लोकांचे जीव वाचवले आहेत. पण खरा प्रश्न दुसरा आहे. ज्या काळात जगात घरगुती उपाय, वनौषधी, आहार, जीवनशैली, योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, कम्युनिटी हिलिंग अशा अनेक उपचार पद्धती अस्तित्वात होत्या, त्या हळूहळू बाजूला कशा पडल्या? आणि या बदलाच्या मध्यभागी एक नाव वारंवार का येतं? जॉन डी रॉकफेलर. पैसा, तेल आणि औषधांचा इतिहास काय ते आता आपण समजून घेऊयात. जॉन डी रॉकफेलर हे अमेरिकेतील तेल सम्राट होते. त्यांची स्टँडर्ड ऑइल या कंपनीमुळे ते इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. पण त्यांची कहाणी फक्त तेलावर थांबत नाही. सन 1900च्या सुरुवातीला अमेरिकेतील वैद्यकीय शिक्षणाची अवस्था खूप विस्कळीत होती. अनेक मेडिकल स्कूल्स लहान, खाजगी, नफेखोर आणि कमी सुविधा असलेले आणि अनेकदा धड प्रयोगशाळा किंवा क्लिनिकल ट्रेनिंग देखील नसलेले होते. 1910 मध्ये कार्नेजी फाउंडेशनने अब्राहम फ्लेक्सनर यांच्याकडून एक मोठा अहवाल तयार करून घेतला, फ्लेक्सनर रिपोर्ट. या अहवालानं अमेरिका आणि कॅनडातील 155 मेडिकल विद्यालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय तपासली आणि मेडिकल एज्युकेशनमध्ये मोठ्या सुधारणांची शिफारस केली. इथपर्यंत गोष्ट चांगली वाटते, कारण त्या काळात अनेक बनावट डॉक्टर्स, अपुरं प्रशिक्षण आणि विज्ञानाची कसोटी नसलेले उपचारही चालत होते. म्हणून डॉक्टर हा दर्जा गंभीरपणे घ्यायचा असेल तर शिक्षण त्याचं कठोर असावं, ट्रेनिंग त्याचं काटेकोर असावं, लॅबोरेटरी असावी, युनिव्हर्सिटी कनेक्शन असावं, रिसर्च असावा, हे आवश्यक होतच. पण खरा सस्पेन्स मंडळी इथेच आहे. फ्लेक्सनर रिपोर्ट नंतर रॉकफेलर यांच्या जनरल एज्युकेशन बोर्ड आणि नंतर रॉकफेलर फाउंडेशननं मेडिकल एज्युकेशन मध्ये मोठं फंडिंग सुरू केलं. जॉन हॉपकिन्स, येल, व्हॅन्डरबिल्ट सारख्या संस्थांना ग्रांट मिळू लागली. रॉकफेलर आर्काइव्ह सेंटरच्या नोंदीनुसार रॉकफेलर यांनी मेडिकल एज्युकेशनसाठी त्या काळी सुमारे $45 मिलियन राखून ठेवले होते. त्या काळातील हा अतिप्रचंड पैसा होता. आता प्रश्न असा आहे, ज्याच्या हातात पैसा असतो तो फक्त मदत करण्याच्या उद्देशानं मदत करतो का, की तो दिशा ठरवतो? या इथेच आपल्या व्हिडिओतला पहिला धक्का आहे. रॉकफेलरनं औषधं शोधली नाहीत. रॉकफेलर काही डॉक्टर नव्हता, रॉकफेलर वैद्यही नव्हता. पण त्यांच्या पैशानं असा वैद्यकीय मॉडेल मजबूत करण्यात आला ज्यात सायन्स, लॅबोरेटरी, हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी, रिसर्च आणि फार्मास्युटिकल स्टाईल इंटरव्हेन्शन यांना केंद्रस्थानी स्थान मिळालं. आणि मग आपोआप बाकीच्या उपचार पद्धती त्यांचं काय झालं? त्या अनसायंटिफिक, अशास्त्रीय, क्वॅकरी किंवा भोंदूबाबा, इन्फेरियर, ओल्ड फॅशन्ड अशा लेबल खाली बाजूला ढकलल्या जाऊ लागल्या. आणि हा बदल काही एका रात्रीत झाला नाही, पण दिशा मात्र बदलली गेली. आता तो फ्लेक्सनर रिपोर्ट काय होता आणि ही सुधारणा होती की एकाच विचारसरणीचा विजय, ते समजावून घेऊया. फ्लेक्सनर रिपोर्टचा पॉझिटिव्ह भाग विसरता येत नाही. त्यामुळे मेडिकल एज्युकेशनमध्ये स्टँडर्डायझेशन आलं, डॉक्टरची ट्रेनिंग चांगली झाली, लॅबोरेटरी सायन्स वाढलं, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, बॅक्टेरियोलॉजी यांना महत्व आलं. मेडिकल स्कूल्स युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड झाल्या. रुग्णालय आणि शिक्षण यांचा संबंध आज जो आपण बघतो तो मजबूत झाला. त्या काळात हे सर्व महत्वाचं होतं, पण त्याची किंमत देखील होती. त्या काळी अनेक छोटे मेडिकलची जी कॉलेजेस होती ती बंद पडली किंवा मर्ज झाली. रॉकफेलरच्या आर्काइव्ह सेंटरच्या माहितीप्रमाणे त्या काळात रॉकफेलर फाउंडेशन आणि जनरल एज्युकेशन बोर्ड यांना हेही माहित होतं की त्यांच्या फंडिंग मॉडेलमुळे काही निकृष्ट दर्जाची कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस बंद पडतील. तेव्हाचे इतिहासकार रिचर्ड ब्राउन यांनी त्यांच्या रॉकफेलर द मेडिसिन मॅन या पुस्तकात दावा केलाय की अमेरिकन मेडिकल असोसिएशन, कार्नेजी फिलांथ्रॉफी आणि रॉकफेलर फिलांथ्रॉफी यांच्या सहकार्याने, म्हणजे त्या काळच्या त्या एनजीओ होत्या, उद्योगपतीच्या पैशावर चालणाऱ्या एनजीओ यांच्या सहकार्यानं वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपचारधारा कमी होत गेल्या आणि एक प्रमुख अशी वेस्टर्न बायोमेडिकल मॉडेल प्रभावी बनली.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नॅचरल थेरपी प्रभावी होती, आणि याचा अर्थ असाही नाही की मॉडर्न ड्रग हे वाईट आहे, पण याचा अर्थ असा नक्की आहे, आरोग्य व्यवस्थेची सत्ता हळूहळू आपल्या घरातून, आपल्या समुदायातून, आपल्या परंपरेतून, आहारातून काढून घेऊन ती युनिव्हर्सिटी, हॉस्पिटल, लॅबोरेटरी, फार्मास्युटिकल सिस्टीमकडे हळूहळू सरकू लागली. पूर्वी आजी म्हणायची, थोडं पथ्य पाळ, झोप पूर्ण घे, पोट साफ ठेव, अंगाला घाम येऊ दे, सीझननुसार किंवा ऋतूनुसार खाणं पिणं राहू दे. पण नंतर ही रॉकफेलर महाशयांनी सपोर्ट केलेली सिस्टीम म्हणू लागली, डायग्नोसिस करा, टेस्ट करा, प्रिस्क्रिप्शन घ्या, पुढच्या महिन्यात फॉलोअपला या. आणि हे काही पूर्णपणे चुकीचं नाही, पण ते पूर्ण आरोग्यही नाही किंवा आरोग्याची हेल्दी उत्तम आरोग्याची आदर्श संकल्पना देखील नाही. आता मंडळी, नॅचरल विरुद्ध केमिकल खरी लढाई इथं नाहीये. आता इथे एक मोठा गैरसमज तोडूया आपण. नॅचरल म्हणजे सेफ आणि केमिकल म्हणजे डेंजरस, हे दोन्ही विचार अपूर्ण आहेत. काही मॉडर्न मेडिसिन्स आपला जीव वाचवतात. विचार करा, इन्सुलिन नसतं तर डायबेटिस असलेल्या कित्येक लोकांचं आयुष्य कमी झालं असतं. अँटीबायोटिक्स नसते तर छोट्या इन्फेक्शननं देखील लोक मेले असते. सर्जरी, अनॅस्थेशिया, वॅक्सिन्स, इमर्जन्सी मेडिसिन हे आधुनिक मानवजातीची मोठी वरदानं आहेत. पण दुसरीकडे काही हर्ब्स किंवा औषधी वनस्पती, काही सप्लिमेंट्स, काही घरगुती उपाय पद्धती किंवा होम रेमेडीज चुकीच्या पद्धतीने घेतल्या तर साईड इफेक्ट्स आणि ड्रग इंटरॅक्शन देखील होऊ शकतात. NIHच्या नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ नुसार नॅचरल म्हणजे आपोआप सुरक्षित असं नसतं, आणि नॅचरल प्रॉडक्ट्स देखील चुकीच्या वापरानं धोकादायक ठरू शकतात. मग तुम्ही म्हणाल, खरी लढाई काय आहे? तर खरी लढाई आहे एव्हिडन्स विरुद्ध ब्लाइंड फेथ, म्हणजे पुरावा विरुद्ध अंधविश्वास, हिलिंग विरुद्ध सेलिंग, प्रिव्हेन्शन विरुद्ध लाईफ लॉंग डिपेंडन्सी, पेशंट एज्युकेशन विरुद्ध पेशंट कन्फ्युजन. रॉकफेलरच्या काळानंतर मॉडर्न मेडिसिननं डिसीज ट्रीटमेंटमध्ये प्रचंड प्रगती केली, पण त्याचबरोबर समाजात एक मानसिक बदल झाला, आणि तो मोठा बदल झाला. माझं आरोग्य माझ्या हातात नाही, ते डॉक्टर, टेस्ट, टॅबलेट, गोळ्या आणि इन्शुरन्स यांच्या हातात आहे. आणि हा माइंडसेट धोकादायक होता. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जर आधुनिक औषधं इतकी प्रभावी आहेत, तर आज लोक पुन्हा आयुर्वेद, योगा, मेडिटेशन, हर्बल रेमेडीज, नॅचरोपॅथी, फास्टिंग, लाईफस्टाईल मेडिसिन, मिलेट्स, वॉकिंग, स्लीप सायन्स, गट हेल्थ याकडे का वळत आहेत? कारण लोकांना समजू लागलंय की आजारी पडल्यावर औषध घेणं वेगळं, आणि आपण आजारीच पडू नये अशी जीवनशैली बांधणं, निर्माण करणं वेगळं. मेडिसिन आपलं रोग बरा करू शकतो, पण डेली हेल्थ, आपल्या दैनंदिन आरोग्याची तयारी करायची असेल किंवा ते कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, नियंत्रणात ठेवायचं असेल, तर ती जबाबदारी मात्र अजूनही आपल्या हातात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा आता काय म्हणतंय, आज जगात ट्रॅडिशनल मेडिसिन किंवा पारंपरिक औषध प्रणाली पुन्हा चर्चेत का येते? तर WHO मते ट्रॅडिशनल, कॉम्प्लिमेंटरी आणि इंटिग्रेटिव्ह मेडिसिन 170 देशांमध्ये वापरली जाते. भारत त्यातला सर्वात मोठा देश असू शकतो. WHO ने 2025 ते 2034 साठी ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन स्ट्रॅटेजी स्वीकारली आहे. बघा त्याचा इम्पॅक्ट किती आहे. ज्याचा उद्देश ट्रॅडिशनल मेडिसिनला आंधळेपणानं स्वीकारणं नाही, तर एव्हिडन्स बेस्ड, सेफ, रेग्युलेटेड आणि हेल्थ सिस्टीम मध्ये योग्य पद्धतीने इंटिग्रेट किंवा एकात्म करणे गरजेचं आहे, असा त्यांचा निष्कर्ष होता. म्हणजे जगाचा निष्कर्ष काय आहे? जुनं सगळं बरोबर नाही आणि नवं सगळं श्रेष्ठही नाही. योग्य उत्तर काय आहे? तर जिथे पुरावा आहे तिथे स्वीकार करा, बिनधास्त स्वीकार करा. जिथे धोका आहे तिथे सावधगिरी बाळगा, आणि जिथं लाईफस्टाईल बदलानं रोग टळतो तिथं गोळीवर अवलंबून राहू नका, आणि जिथं इमर्जन्सी आहे तिथे घरगुती प्रयोग करू नका. हाच संतुलित दृष्टिकोन आहे. पण मंडळी, शेवटचा ट्विस्ट अजून बाकी आहे. रॉकफेलरनं लोकांना औषधांवर डिपेंडंट बनवलं का? तर इतिहास सांगतो, त्यांच्या फंडिंगनं मॉडर्न मेडिकल एज्युकेशन, पब्लिक हेल्थ, रिसर्च आणि बायोमेडिकल इन्स्टिट्यूशन्स यांना प्रचंड बळ दिलं. पण त्यांनी जाणून बुजून सर्व एन्शियंट मेडिसिन्स नष्ट करण्यासाठी कट रचला, असा दावा सिद्ध करणारे ठोस पुरावे मेन स्ट्रीम किंवा मुख्य इतिहासाच्या धारेत स्पष्टपणे उपलब्ध नाहीत. म्हणून खरा प्रश्न रॉकफेलर बद्दल कमी आणि आपल्या आजच्या आरोग्य व्यवस्थेबद्दल जास्त आहे. आपण आजही आरोग्याला फक्त प्रिस्क्रिप्शन मध्ये शोधतो का? आपण डॉक्टरांकडे जातो पण स्वतःच्या सवयी बदलायला तयार असतो का? आपण बीपीची गोळी वेळेवर घेतो पण मीठ कमी करायला तयार असतो का? आपण डायबिटीसची औषधं घेतो पण चालायला 30 मिनिटं देतो का? आपण ऍसिडिटीसाठी टॅबलेट घेतो पण रात्री 10-11 नंतर तिखट तेलकट खाणं बंद करतो का?
आणि मंडळी हीच खरी डिपेंडन्सी आहे किंवा परावलंबित्व आहे. रॉकफेलरनं सिस्टम बदलली असेल, फार्मा इंडस्ट्रीने त्यांचं मार्केट वाढवलं असेल, डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शन दिलं असेल, पण शेवटी रोज सकाळी उठून चालायचं की नाही, आपल्या ताटात काय वाढून घ्यायचं, किती वाढून घ्यायचं, झोप किती घ्यायची, ताण कसा हाताळायचा, साखर मीठ तेल किती कमी करायचं, हे निर्णय मात्र अजूनही आपल्याच हातात आहेत ना. म्हणून या व्हिडिओचा निष्कर्ष असा नाही की मॉडर्न मेडिसिन वाईटच आहे. निष्कर्ष असा आहे, मॉडर्न मेडिसिनला इमर्जन्सीमध्ये देवासारखं जरूर माना, पण रोजच्या आयुष्यात आरोग्याची जबाबदारी मात्र स्वतः घ्यायला शिका. टॅबलेट किंवा गोळी, औषधाची गोळी उपयोगाची आहे, पण ती आपल्या जीवनशैलीला पर्याय कधीही नव्हती, नसेल, ठेवूही नका. डॉक्टर आवश्यक आहेत, पण डॉक्टर तुमच्या वतीनं चालू शकत नाहीत, व्यायाम करू शकत नाहीत, पथ्य पाळू शकत नाहीत, ते तुमच्या वतीनं झोपू शकत नाही, तुमच्या वतीनं कमी खाऊ शकत नाही, ते तुमच्या वतीनं तुमच्यावरचा ताण कमी करू शकत नाहीत. मंडळी, आजच्या या व्हिडिओतली आपण जी रॉकफेलर महाशयांची खरी कहाणी जर बघितली तर ती आपल्याला काय धडा देते? जेव्हा पैसा, शिक्षण, संस्था आणि विज्ञान एका दिशेनं जातात, तेव्हा संपूर्ण समाजाची आरोग्याबद्दलची कल्पना बदलते. पण आता दुसरी क्रांती आपल्या हातात आहे. ती औषध नाकारणारी नाही, औषधावर अंधपणे विश्वास ठेवणारी किंवा अवलंबित्व नाकारणारी. परंपरा अंधपणे मानणारी नाही, तर परंपरेला विज्ञानाच्या कसोटीवर तपासणारी आणि आधुनिकतेला शिव्या देणारी नाही, पण आधुनिकतेला जीवनशैली, आहार, योग, झोप, मनशांती आणि निसर्गाशी जोडणारी. कारण खरी आरोग्य क्रांती हॉस्पिटलमध्ये सुरू होत नाही, ती सुरू होते आपल्या ताटातून, आपल्या चालण्यातून, आपल्या योग्य झोपेतून, आपल्या श्वासातून आणि सर्वात महत्वाचं, माझं आरोग्य ही माझी जबाबदारी या एका विचारातून. मंडळी, हा विषय आणि हा व्हिडिओतला आपण जो काही प्रश्न मांडलेला आहे आणि त्याची आपण जी काही माहिती दिली ती तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक तर नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, कारण लोकांना असं वाटतं की डॉक्टरने दिलेल्या गोळ्या म्हणजेच फायनल उपचार, आपण त्याच्या अलीकडे काही करू शकत नाही, पलीकडे काही करू शकत नाही. हा गैरसमज जर दूर करायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व्हायला पाहिजे, लोकांपर्यंत ही माहिती जायला पाहिजे. तुमची काही प्रतिक्रिया असेल, प्रतिसाद असेल तर तो कमेंट रूपाने सांगा, तो ऐकायला आम्हाला देखील आवडेल. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला अशा हटके, खोलवर जाणाऱ्या, सायंटिफिक, वैज्ञानिक अशा माहितीचा खजिना आपण गोल्ड एज ज्ञानवर आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना देत असतो. त्यामुळे या चॅनलला, गोल्ड एज ज्ञानला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटूयात अशाच एखाद्या हटके, नाविन्यपूर्ण विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.